विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 30 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सर्वप्रथम चॅनलवर आल्या असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ येत असतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, अशोक कुमार लहेरी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, ते कोणाची जागा घेतील तर ते सुबन के बेरी यांची जागा घेतील. ही नियुक्ती नीती आयोगाच्या पुनर्रचनेअंतर्गत करण्यात आली आहे. अशोक लहेरी यांच्याबद्दल, ते एक वरिष्ठ अर्थतज्ञ आहेत. ते माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि 15व्या वित्त आयोगाचे सदस्य राहिले आहेत. धोरण निर्मिती आणि आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचा अनुभव महत्वाचा मानला जातो. महत्वाचे मुद्दे: उपाध्यक्षांची नियुक्ती पंतप्रधान करतात. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळतो. दैनंदिन कामकाज व्हीपी आणि सीईओ पाहतात. नीती आयोग याचा जो फुल फॉर्म आहे नीतीचा, परीक्षेत विचारू शकतात. तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारत सरकारचा धोरणात्मक विचारमंच आहे. उद्दिष्ट: शाश्वत विकास आणि सहकारी संघराज्य व्यवस्था प्रोत्साहित करणे. स्थापना झाली 1 जानेवारी 2015 मध्ये. नियोजन आयोगाच्या जागी स्थापना झाली. आधी नाव काय होतं 2015च्या आधी? नियोजन आयोग. प्लॅनिंग कमिशन, त्याचं नाव बदलून नीती आयोग करण्यात आलं. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष असतात ते भारताचे पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लहेरी आणि सीईओ आहेत निधी चिब्बर. अतिरिक्त कार्यभार त्यांकडे देण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कायरो येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026च्या पदक तालिकेत कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारताने अव्वल स्थान मिळवलं आहे. लक्षात घ्या, भारताने ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 कायरो इजिप्तमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले. भारताने एकूण 16 पदके जिंकली, ज्यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदक आहेत. सुवर्ण पदक कोण आहेत तर लक्षात घ्या, दिव्यांशु देवंगन आणि शांभवी क्षीरसागर 10 मीटर एअर रायफल मिक्स टीम. त्यानंतर प्राची गायकवाड महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन. वंशिका चौधरी महिला 10 मीटर एअर पिस्तूल. शिवा नरवाल पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल भारताचे पहिले सुवर्ण. त्यानंतर टीम इव्हेंटमध्ये एकूण 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत. ISSF इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन फुल फॉर्म आहे. मुख्यालय आहे म्युनिक जर्मनी आणि अध्यक्ष आहेत लुसियानो रोसी. प्रश्न 3, रघुराय यांचे 83 वर्षांच्या वयात निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छायाचित्रण. भारतातील महान छायाचित्रकार रघुराय यांचे नुकतेच 83व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारतीय छायाचित्रकरणाचा एक आधारस्तंभ मानले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1965 मध्ये द स्टेट्समन या वृत्तपत्रातून केली आणि नंतर मॅग्नम फोटोज शी जोडले जाणारे पहिले भारतीय छायाचित्रकार 1977 ठरले. त्यांना भोपाल गॅस दुर्घटना 1984 वरील प्रभावी छायाचित्रणामुळे विशेष ओळख मिळाली. त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी भारत सरकारने 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना दिला. इतर उपलब्धी: त्यांनी पुस्तक लिहिलं आहे मदर टेरेसा अ लाईफ डेडिकेशन. 2005-2019 राष्ट्रीय छायाचित्रकार पुरस्कार म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देखील त्यांना दिला आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारच्या व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 अंतर्गत जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावांचा समावेश करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कठुआ. अलीकडेच जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावांना व्हायब्रंट विलेज प्रोग्राम मध्ये समाविष्ट करण्यात आले. या गावांची नावं आहेत बोबिया, कडियाला, गजनाल, करोल कृष्णा, रतुआ, गुज्जरचक. ही सर्व आंतरराष्ट्रीय सीमेजवळील धोरणात्मक क्षेत्रे आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि सर्व सरकारी योजनांची 100% अंमलबजावणी सुनिश्चित करणे आहे. प्रश्न 5, शांघाय सहकार्य संघटनाच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक एप्रिल 2026 मध्ये कोठे आयोजित केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिश्केक, किर्गिस्तान या ठिकाणी. एप्रिल 2026 मध्ये SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक बिश्केक, किर्गिस्तान येथे आयोजित केली जात आहे. या बैठकीत भारताकडून राजनाथ सिंह प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. आता राजनाथ सिंह कोण आहेत तर संरक्षण मंत्री आहेत.
या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद विरोधातील लढा आणि संरक्षण सहकार्य यांसारख्या विषयावर चर्चा होणार आहे. भारत एससीओचा सदस्य बनला 2017 मध्ये. भारत एससीओचा अध्यक्ष होता 2023 मध्ये. 2026 मधील 26वी एससीओ बैठक बिश्केक, किर्गिस्तान या ठिकाणी होईल. एससीओ विषयी माहिती: जगातील सुमारे 24% क्षेत्रफळ आणि 42% लोकसंख्या कव्हर करते. सदस्य देश आहेत चीन, भारत, पाकिस्तान, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस. महासचिव आहे नूरलान येरमेकबायोव. एससीओच्या बैठका दरवर्षी शिखर परिषद आयोजित केली जाते. 25वी बैठक 2025 मध्ये तियानजिन, चीन या ठिकाणी झाली. 24वी बैठक 2024 मध्ये अस्ताना, कझाकिस्तान या ठिकाणी झाली. पहिली बैठक 15 जून 2001 मध्ये शांघाय, चीन या ठिकाणी झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न: ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस 2026 नुसार पाकिस्तानला तीव्र भूक संकटाचा सामना करणाऱ्या देशांमध्ये टॉप कितव्या स्थानावर ठेवले आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, टॉप 10 मध्ये. GRFC 2026 अहवालानुसार पाकिस्तान हा तीव्र भूक अॅक्यूट हंगर संकटाचा सामना करणाऱ्या जगातील टॉप 10 देशांमध्ये समाविष्ट आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तान, नायजेरिया, येमेन यासारख्या देशांसोबत या यादीत ठेवण्यात आले. 2025 मध्ये सुमारे 11 दशलक्ष लोक गंभीर अन्न टंचाईने प्रभावित झाले होते. या संकटाचं मुख्य कारण म्हणजे 2025 मधील अतिवृष्टी आणि पूर, ज्यामुळे 6 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आणि पिके व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. पुढील प्रश्न: गुंटुरू महानगरपालिका जीएमसीला व्हिएना येथे 4था जेंडर इक्विलिटी मोबिलायझेशन पुरस्कार कोणत्या संस्थेने प्रदान केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनिडो. फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि त्यांचा हा सिंबॉल आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटुरू महानगरपालिका जीएमसी व्हिएना येथे आयोजित इंटरनॅशनल डे ऑफ वुमेन इन इंडस्ट्री 2026 दरम्यान 4था जेंडर इक्विलिटी मोबिलायझेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन द्वारे दिला जातो. जेएमसीला हा सन्मान महिलांच्या सक्षमीकरणाला शाश्वत कचरा व्यवस्थापनाशी जोडल्यामुळे मिळाला. युनिडो ही एक संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे. उद्दिष्ट देशांमध्ये उद्योग वाढवणे आणि त्यांचा विकास करणे. स्थापना झाली 1966 मध्ये. मुख्यालय आहे व्हिएना, ऑस्ट्रिया आणि महासंचालक आहे गर्ड म्युलर. पुढील प्रश्न: लंडन मॅरेथॉन 2026 मध्ये स्पर्धात्मक शर्यतीत 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण ठरला? तर हा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे ऑप्शन डी, सेबेस्टियन सावे. केनियाचा धावपटू सेबेस्टियन सावे यांनी लंडन मॅरेथॉन 2026 मध्ये 1 तास 59 मिनिटे 30 सेकंद वेळ नोंदवून इतिहास घडवला. तो अधिकृत स्पर्धेत 2 तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने शर्यतीचा पहिला अर्धा भाग सुमारे 1 तास 29 मिनिटात पूर्ण केला आणि शेवटचे 10 किमीमध्ये वेग वाढवून हा विक्रम केला. तुलना: केल्विन किप्टम शिकागो मॅरेथॉन 2023 मध्ये 2 तास 35 सेकंद हा त्यांचा जागतिक विक्रम होता. आता त्यांनी 2 तासापेक्षा कमी वेळ घेऊन हा विक्रम केला आहे. लंडन मॅरेथॉन सुरुवात झाली 1981 मध्ये. श्रेणी आहे जगातील 6 प्रमुख मॅरेथॉन पैकी एक. ठिकाण आहे लंडन, UK आणि अंतर आहे 42.195 किलोमीटर इतके. पुढील प्रश्न: वर्ल्ड तापीर डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 27 एप्रिल रोजी. आणि हा जो तापीर आहे हा एक प्राणी आहे आणि हा अशा पद्धतीने दिसतो. याचा उद्देश काय आहे तर तापीर प्रजातीबद्दल जनजागृती वाढवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे मानवी अतिक्रमणापासून संरक्षण करणे. तापीर हा एक मोठा शाकाहारी सस्तन प्राणी आहे. तो मुख्यतः दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातील जंगलात आढळतो. परिसंस्थेत त्याची भूमिका महत्वाची आहे कारण की तो बीज प्रसारक म्हणजे सीड डिस्पर्सर म्हणून जंगलाच्या पुनर्निर्मितीस मदत करतात. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचंय. लक्षात घ्या तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर एक लाईक लगेचच करा. पुढील प्रश्न: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करार अंतर्गत भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारात किती टक्के शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 100%.
27 एप्रिल 2026 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महत्वाचा फ्री ट्रेड एग्रीमेंट झाला. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारात 100% शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. म्हणजे भारतातून जाणाऱ्या वस्तूंवर कोणताही कस्टम ड्युटी लागणार नाही. हा करार भारताच्या सर्वात वेगाने पूर्ण झालेल्या फ्री ट्रेड एग्रीमेंट पैकी एक आहे. चर्चा सुरू झाली मार्च 2025 मध्ये. अंतिम निर्णय झाला डिसेंबर 2025 मध्ये. बदल्यात भारत देखील न्यूझीलंडला काही सवलती देत आहे. 95% आयातींवर जसे की दुग्धजन्य पदार्थ, लोकर, लाकूड उत्पादने शुल्क कमी किंवा पूर्णपणे रद्द केले जाईल. फायदे होणारे क्षेत्र आहे कापड, औषध निर्मिती, अभियांत्रिकी वस्तू आणि रत्ने व दागिने. न्यूझीलंड राजधानी आहे वेलिंग्टन, चलन आहे न्यूझीलंड डॉलर, पंतप्रधान आहे क्रिस्टोफर लक्सन आणि स्थान आहे ओशनिया प्रदेश, दक्षिण प्रशांत महासागर. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे रिव्हिजन करूया. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला ब्रेक थ्रू प्राइज 2026 देण्यात आला? जर आपण कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही हे जे 10 प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव करू शकता. वहीमध्ये 1 ते 10 आकडे लिहून घ्यायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर आपण प्रश्नाचं उत्तर गेस करा आणि एकूण 10 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर अतनू नाथ. 2. नास्कॉमच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीकांत वेलामकन्नी यांची. प्रश्न 3. अलीकडे राघव चड्डा यांच्यासह किती राज्यसभा खासदारांनी आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याची घोषणा केली? उत्तर आहे ऑप्शन सी, 7 खासदार. पुढील प्रश्न. दरवर्षी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 26 एप्रिल रोजी. पुढील प्रश्न. अलीकडे आरबीआयने कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना कायमस्वरूपी रद्द केला? उत्तर आहे ऑप्शन सी, पेटीएम पेमेंट्स बँक. प्रश्न 6. एप्रिल 2026 मध्ये स्माइल बेगरी सर्व्हे मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन बी, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. यानंतर पुढील प्रश्न. पॅराशूटिंग खेळाचे नियंत्रण शासन इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनकडे हस्तांतरित करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने करार केला? उत्तर आहे ऑप्शन ए, इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी. पुढील प्रश्न. जगातील पहिले स्थायी अणुकचरा साठवण केंद्र न्यूक्लिअर वेस्ट डिपॉझिटरी कोणत्या देशाने बांधले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिनलंडने. पुढील प्रश्न. भारतीय शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशात बेडकाची एका नवीन दुर्मिळ प्रजाती शोधली आहे जी स्वतःचे घरटे बनवते. या प्रजातीचे वैज्ञानिक नाव काय? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लिम्नोनेक्टेस मोटिझिल. पुढील प्रश्न. मुंबईमध्ये प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणत्या मुख्यमंत्र्यांना सन्मानित केले जाईल? उत्तर आहे ऑप्शन डी, एन चंद्रबाबू नायडू. आणि तुमच्यासाठी पहिला होमवर्क, हे जे एन चंद्रबाबू नायडू आहेत ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत खाली कमेंट करायचं आहे. आणि त्या राज्याची जर आपल्याला कॅपिटल येत असेल ते देखील खाली सांगा. पुढील प्रश्न तुमच्यासाठी. 24 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला थॉमस आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस की हॉकी? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करायची आहे. जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणकोणतं मटेरियल मिळणार आहे सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, बघून घ्या आणि नक्की हा कोर्स परचेस करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. थँक्यू.